बुलढाणा जिल्ह्यातील चिखला येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या वादातून संजीवनी वाघ या महिलेला झालेल्या अमानवीय मारहाणीचे पडसाद आता शहरात उमटू लागले आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आज अखंड मराठा समाजाच्या वतीने श्रीरामपूर शहरात मोठे आंदोलन छेडण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार चिखला गावात महाराजांचा पुतळा बसवण्याला विरोध करणाऱ्या काही समाजकंटकांनी संजीवनी वाघ यांचे कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण केली। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। आज सकाळी मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि नागरिक शिवस्मारक परिसरात एकत्र जमले। यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। एका महिलेला अशा प्रकारे मारहाण होणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। जोपर्यंत दोषींना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशारा आंदोलक नागेश सावंत यांनी दिला। जिल्हा बुलढाण्यातील लोणार या तालुक्यातील चिखला या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विटंबना प्रकरणी जी काही कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे, सर्वसामान्य महिला ज्या आहेत त्या ठिकाणी तिथं होत्या, त्यांना विवस्त्र करून तिथं मारहाण करण्यात आलेली आहे। लहान मुलांना सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे। त्यांना तिथल्या स्थानिक लोकांनी कोणाचाही विचार केला नाही। आराध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि हा सगळा जो प्रकार आहे या ठिकाणी ते संतोष खाडे, सांगळे आणि सानप नावाच्या मजूर अधिकाऱ्यांनी केलेले या हरामखोर अधिकाऱ्यांचं त्वरित निलंबन करावं, या ठिकाणी प्रामुख्याने ही मागणी आहे। लोणारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा काढू नये, त्याला काढू नये म्हणून विरोध करणाऱ्या ज्या महिला आहे त्यांना अक्षरशः कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली। या प्रवृत्ती अशा लक्षात येतात का महाराजांबद्दल या लोकांना किती द्वेष आहे, आणि हा द्वेष आम्ही सर्व मराठा मावळे कधी सहन करणार नाही। कायद्याने जर त्यांना शिक्षा झाली नाही, त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातले मावळे त्या ठिकाणी जाऊन आमच्या भगिनीला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करणार। त्यासाठी आज आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा इथे शिवजयंतीनिमित्त जो पुतळा बसवण्यात आला, त्यावेळीच तिथे गावातील सरपंच विशिष्ट समाजाचे, मी जातीचा उल्लेख करत नाही कारण महाराजांनी 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन ते स्वराज्य स्थापन केलेलं आहे। परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये जर शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करण्यासाठी जर एखाद्या गावातला विशिष्ट समाज जर विरोध करत असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे। आणि आज आम्ही श्रीरामपूर तालुक्यातून प्राथमिक स्वरूपात आज निवेदन देतोय, जर 15 दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर श्रीरामपूर तालुक्यातील सर्व मावळे हे त्या गावात जाणार आणि तिथं उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार। गावामध्ये घटना घडली, अतिशय निंदनीय घटना घडली। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं बसवण्यात आलेला होता, पण तिथील सरपंच असतील, तिथं जे काही ग्रामस्थ असतील जे आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यासाठी प्रयत्न केला। त्यावेळेस आपली जी रणरागिणी आहे संजीवनी वाघ ताई, हिने त्यांना सगळ्यांना विरोध केला व अक्षरशः त्या ताईंचं कपडे फाटूपर्यंत छोट्या मुलीवर सुद्धा त्यांनी मारहाणीचा प्रकार केला। अतिशय निंदनीय म्हणजे क्रूर घटना झालेली। मी या ठिकाणी सर्व याच्यात विनंती करतो की प्रशासनाने त्या आरोपीला, त्या सरपंचाला व जे कोणी त्याच्यात अपराधी असेल त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना शिक्षा करावी अशी मी या ठिकाणी व या ठिकाणी ताईंना सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमी तुमच्याबरोबर आहे, तर काळजी करू नका, आम्ही तुमच्यावर आहे, एवढ्या ठिकाणी मी सांगतो। त्यानंतर कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन सुपूर्द केले। सदरच्या आंदोलनास नागेश सावंत, संजय रोकडे, बाळासाहेब आगे, मनोज होंड, ॲडव्होकेट दीपक बाराहाते, अमोल बोंबले, शरद नवले, गोकुळ गायकवाड, विजय भुजाडी, सतीश ढोकचवळे, गोकुळ खताळ, सुधाकर बोंबले, माऊली मोरगे, दत्तात्रय जाधव, रोहित भोसले, प्रवीण बोंबले, प्रदीप आहेर, अजय नाईक, मनोहर शेळके, योगेश जाधव, संजय गंगाड, बाबासाहेब वाघ, ॲडव्होकेट सुभाष जंगले, केतन खोरे, ॲडव्होकेट विजय पटारे, अशोक दिवे, प्रकाश वाबळे, मधुकर ठोंबरे, ऋतिक जाधव, बाळासाहेब मेटे, ऋषिकेश मोरगे, दिलीप थोरात, प्रतीक यादव, इंगळे, चोरमल, जीवन पांडे, राजेंद्र मोरगे, अशोक भोसले, दीपक निंबाळकर, आशिष धनवटे आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।